नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। आज आपण GNM सेकंड इयरचा सिलेबस बघणार आहोत। तर यामध्ये मी तुम्हाला म्हणले होते आपण सिलेबस घेऊन टाकू। तर मग आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 हा आपला पहिला सब्जेक्ट आणि पहिला पेपर असतो। तर याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर आहे ते आपण आता बघू। तर याच्यामध्ये परिचय घ्यायचा आहे आपल्या विषयाचा। त्यानंतर परिचय असेसमेंट राहणार आहे। त्याच्यामध्ये बघा तुम्ही मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये आपल्या सर्व डिसीज कंडिशन दिलेले आहे। श्वसन संस्थेची तपासण्यात ॲनाटॉमी प्लस आपल्याला त्याच्यावर होणारे आजार दिलेले समजलं तुम्हाला। त्याच्यामध्ये बघा तुम्ही वेदना व्यवस्थापन कसे करणार आहे, मेडिकल सेप्सिस, द्रव आणि क्षाराचे व्यवस्थापन, मज्जासंस्था, मूत्रसंस्थेचे रोग इत्यादी आहे। आता अजून बरोबर बघू मज्जासंस्था, डोक्याचे जखमा कोणते कोणते होणार आहे, सांध्यांच्या जखमा वगैरे रोग आहे। अजून परत बघू हे 30 सपोज आणि परत इकडे आकृत्यांची नावे। आपल्याला किती सब्जेक्ट इथं प्रकरण किती म्हणजे आपल्याला जवळ चॅप्टर किती जवळपास 30 चॅप्टर 29-30 चॅप्टर आहे। तर आपण हे रोज आपण घेत जाऊ थोडं थोडं। त्यानंतर आपला ह्या डायग्राम आहे, नाव आकृत्यांची यादी, आकृत्या दिलेल्या आहे। त्याच्यामध्ये पण आकृत्या आहे, मूत्रपिंड, इंजेक्शन, मूळव्याध, हे जे फुफ्फुसांच्या पण त्याच्यामध्ये बायोसायन्स आहे। आता लक्षात ठेवा तुम्ही, पहिलं चॅप्टर आपला पहिलं GNM फर्स्ट इयरला काय होतं बायोसायन्स। आता हे बायोसायन्समध्येच आपल्याला आपल्या शरीराची रचना त्याचबरोबर होणारी डिसीज कंडिशन याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे। समजलं सर्वांना? तरी आपला उद्यापासून आपण सिलेबस चालू करून देऊ। पहिलं प्रकरण काय, परिचय घेऊ आपण, याचं इंट्रोडक्शन घेऊ आपण आपल्याला या सब्जेक्टचं। तर चालेल, धन्यवाद। सर्वांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।